जय भीम भावानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही दरवर्षी आपण उत्सवात साजरी करीत असतो. यावर्षीची जयंती 135वी होती. जास्त करून पाहायला गेलं तर जय भीमवाले म्हणजेच बौद्ध हेच या जयंतीत उत्साहाने साजरी करतात आणि दुसऱ्या समाजांना या जयंतीविषयी जास्त काही आपुलकी नसती किंवा जास्त याच्यात काही ते सहभाग घेत नाहीत. खरं पाहता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध किंवा दलितांचे नेते नाहीत, ते संपूर्ण भारताचे नेते आहेत आणि ते त्यांच्या कार्यावरून पूर्ण देशाचे नेते आहेत. असं नाही की कुणी म्हटलं म्हणून ते देशाचे नेते झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये फक्त संविधानच नाही तर या देशाचे वीज निर्मिती मंत्री असताना, परत कामगार मंत्री असताना, परत ज्या इंग्लंडच्या व्हाईसरॉय होते त्यांच्या कार्यकाळामध्ये जे या देशामध्ये मोठमोठाले हिराकूड, दामोदर प्रकल्प असे मोठमोठाले नदीवर प्रकल्प बांधलेले आहेत. या कार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची सेवा केलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे नेते आहेत आणि सर्वांनी त्यांच्याविषयी आदर बाळगावा आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. परंतु इथले काही मनवादी लोक जे की फक्त इथल्या जातीमध्ये भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावर त्यांच्या भांडणाचा फायदा घेऊन मलाई खायची यांच्या जीवावर, तर असे काही जातीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की त्यांच्या जीवाला अजूनच आग लागते व त्यांची मानसिक दुरुस्ती ते भीमजयंतीविषयी अपशब्द वापरून किंवा भीमजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडून, बॅनर फाडून किंवा त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून ती त्यांची मानसिक विकृती दाखवून देतात. अशीच घटना एक टाकळीमध्ये घडली होती मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघली होती. त्या जयंतीमध्ये रात्री या नपुंसकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवर पथरावबाजी केली. लाईट गेली असली त्याच्यामुळं आणि अंधारात त्याने हे सर्व काम केलेलं आहे. हे नपुंसक लोक समोरासमोर तर काय करीत नाहीत, परंतु माघाऱ्या किंवा अशा अंधार पाहून हे यांचे नपुंसकता दाखवून देतात. अशा बऱ्याचशा गोष्टी भारतामध्ये होत राहतात मित्रांनो. बाहेर देशात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान मिळतो. अमेरिका असो, कॅनडा असो, बाहेर देशातले लोकसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतात. परंतु आपल्या देशातल्या ह्या कुचक्या मानसिकतेचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेष बाळगतात. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेलं नसतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांना काही माहिती नसतं. जे इकडून तिकडून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा जे भांडणं लावण्याचे काम करतात लोक, त्यांचं हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेष बाळगतात. मग हे असे कृत्य करतात. परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांना भीमटोला देतात तेव्हा हे गार बसतात आणि सर्वांसमोर माफी मागतात. यांची स्वतःची तर इज्जत जाती परंतु यांच्या घरच्याची पण इज्जत याच्यात जाते. हे या लोकांना कळत नाही. हे कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या व्यक्तींच्या यांच्या म्हणण्यानुसार हे असे काम करीत राहतात आणि मग कुठं पकडले गेले तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी येऊन यांची माफी मागतात. आपले लोक तर भरपूर मारतातच व यांच्या सामाजिक जीवनावर बी परिणाम होत असतो. मागं एक परभणीत घटना झाली होती. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहिती असेल. त्यांनी संविधानची तोडफोड केली होती. त्याला बादमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. त्याबाद तो पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यानं स्वतःचा जीव संपविला. असं करायला न पाहिजे. समजायला पाहिजे प्रत्येकाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुऱ्या भारताचे नेते आहेत, एक विशाल व्यक्तिमत्व आहेत. परंतु या लोकांना ही गोष्ट समजत नाही आणि मग त्याच्या बाद भीमटोला खातात हे जय भीमवाल्याकडून. भेटूत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.